नंतर 13 धावा धावफलकावरती झाल्यात. पाहूया ही ओव्हर घेऊन आलाय नक्कीच गॅलेक्सी बॉईज संघाचा मागच्या मॅचचा सितारा मंथन. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आणि नक्कीच आमंत्रित केलं जात आहे आता मंथनला, ज्याने पहिला सामना आपल्या बॉलिंगच्या जोरावरती जिंकवला तोच मंथन. पाहूया यावेळेस तिसरं षटक घेऊन आलाय. किती रन्स यावेळेस मंथन खर्च करेल हे नक्कीच बघण्यासारखं असणार आहे. पहिला बॉल मंथनचा चांगला, इकडे रनआउट द्या चान्स आणि तिकडे डायरेक्ट हिट लागलाय, त्यामुळे पंच जातील थर्ड अंपायरकडे. पुढचा बॉल नवीन बॅट्समन विकी आलाय बॅटिंगसाठी. हा बॉल देखील डिफेन्स केलाय, रनआउटचा चान्स इकडे जर खेळाडू पुढे असता तर भेटला असता, परंतु खूप चांगली बॉलिंग मंथन करतात. नक्कीच बॅट्समनने देखील त्यांची बॉलिंग जर पहिल्या मॅचमध्ये पाहिली असेल तर थोडी मनात त्यांच्या देखील भीती असेल, कारण की 6 बॉल आणि 3 रनची मॅच या मैदानात बॉलरच्या म्हणजेच चांगली क्षमता असेल त्या बॉलरकडे. जिंकवली आहे तर नक्कीच वेगाने नियंत्रणाने अचूक टप्प्याने गोलंदाजी करतात. यावेळेस पहा टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो, काय बॉल अडवलाय. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी इकडे वाचवल्यात. पुढचा बॉल यावेळेस कुठेतरी मात्र यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत. वाईड प्लस 22 अशा एकूण 2 अवांतर धावा इकडे मात्र खर्च केल्या झाल्यात. मंथन मात्र आपल्या स्पेलचा इकडे पहिला वाईड बॉल. हा बॉल देखील ब्लॉक होलमध्ये. क्या बात आहे. कमबॅक कसा करावा हे मात्र मंथनकडून शिकायचं आहे. वाईड प्लस गेला मागच्या बॉलवरती, परंतु हा बॉल निर्धाव तिकडे. बॅट्समन विकी आहे. रन्स झालेत 17 रन्स, 17 धावा झाल्यात. आणि यावेळेस देखील वेगाने बॉल टाकलाय आणि इकडे मात्र दांडी 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 गुल केली आहे. ब्लॉक होलमध्ये चेंडू, नक्कीच क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर चेंडू, आणि मंथनने मात्र पुन्हा एकदा हा यॉर्कर चेंडू टाकून मात्र इकडे फलंदाजाला बाद केलाय. क्या बात आहे. आणखीन एक विकेट इकडे मात्र जाते. 3 षटक
एक चेंडू शिल्लक आहे आणखी मंथनचा ओव्हरचा. पाहूया नवीन बॅट्समन यावेळेस मैदानाच्या आत. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल आणि धावा झाल्या धावफलकावरती त्या 17. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा झाल्यात. मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर टीम शिवमेड घनसोली या संघाने खूप चांगली बॅटिंग करून मात्र रन्स केल्या होत्या. यावेळेस कुठेतरी मात्र विकेट गेल्यानंतर थोडेफार शांत आहेत बॅट्समन आणि नक्कीच खूप चांगली बॉलिंग म्हणावी लागेल टीम गॅलेक्सी बॉईज जोगेश्वरी या संघाची. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 17 धावा. आणि पाहूया आता शेवटचं षटक घेऊन आले आहेत ते. गोलंदाजाचं नाव नक्कीच शुभम यांना आमंत्रित केलं जात आहे 4थ्या षटकासाठी. पाहूया 17 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. पुढचे 6 चेंडू कुठपर्यंत घेऊन जातील टीम शुभमेड घनसोलीला. आणि यावेळेस मात्र पहिला बॉल पायांवरती मारा केला तिकडे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. नक्कीच यानंतर पुढच्या मॅचचा आणि इकडे मात्र पाहिलं तर क्लोज कॉल आणि पंचांनी आपला हात मॅच मालवण बॉईज विरुद्ध मुकेश रॉयल दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण एका बाजूला मैदानाच्या म्हणजेच व्यासपीठावर यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. पहिलं तर हा बॉल पंच घोषित करतायत नो बॉल आणि नो बॉलवरती 22चा रन देखील मिळतोय. नो +1 अशा एकूण 2 अवांतर धावा मिळतील. ओके फक्त 9चा रन आहे 22 नाही आहे. 19 धावा झाल्या धावफलकावरती. आणखीन शुभम मात्र पुन्हा एकदा नक्कीच मंथन आणि शुभम ॲक्शन फारशा थोड्याशा सेम आहेत आणि वेग देखील सेम आहे. खूप चांगली बॉलिंग करतात दोन्ही बॉलर. हा बॉल देखील आपण पाहिला तर फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉलला मारा करायला गेले होते. या बॉलवरती देखील एक सिंगल रन मिळते. अशा प्रकारे धावफलकावरती धावसंख्या 20-20. पाहूया शेवटचे 3 चेंडू किती धावा येतील या शेवटच्या 3 चेंडूंवरती. हा बॉल देखील फुल टॉस होता आणि फुल टॉस बॉल थेट यॉर्करच्या स्वरूपात मात्र पुन्हा एकदा दांडी गुल होते फलंदाजाची. आणि इकडे आपल्याला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. टाळ्या झाला पाहिजेत मित्रांनो.
शेवटचा चेंडू पाहूया. 20 धावा झाल्यात आतापर्यंत आणि या शेवटच्या बॉलवरती देखील बॅटची हलकीशी कड आणि तिकडे शेवटच्या बॉलवरती देखील सिंगल रन आल्या. जिंकण्यासाठी टीम गॅलेक्सी बॉईज यांना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 22 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. तसंच विनंती असेल ऑर्गनायझर्सला, विराज आपल्याला विनंती असेल आपण पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. मालवण बॉईजचे कॅप्टन प्लीज आपल्याला विनंती असेल आपण कृपया करून यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. मालवण बॉईजचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल कृपया करून आपण टॉस उडवण्यासाठी यायचं आहे व्यासपीठावर. मालवण बॉईजचे कॅप्टन प्लीज विनंती असेल आपण त्वरित टॉस सोडवण्यासाठी यायचं आहे. पुढच्या मॅचचा टॉस एका बाजूला होतोय. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे टीम गॅलेक्सी बॉईज जोगेश्वरी या संघाला. खरंच खूप चांगली बॉलिंग केली आहे त्यांनी. पाहूया यावेळेस शुभमेटचे गोलंदाज कशाप्रकारे बॉलिंग करतील. नक्कीच आजच्या दिवसात एक लो स्कोरिंग मॅच आपण बॉलिंग टीमला जिंकताना पाहिलं आहे. पाहूया ही मॅच कोण जिंकेल, शुभमेट घनसोली का गॅलेक्सी बॉईज जोगेश्वरी. आणि नक्कीच बॅट्समनचं नाव आम्हाला कळवायचं आहे प्लीज. बॅटिंग टीमचा एक खेळाडू प्लीज आपण मंचावरती पाठवायचा आहे विनंती असेल. गॅलेक्सी बॉईज नक्कीच राज सुरू आहे यांच्याकडून पुढच्या मॅचचा टॉस देखील होत आहे. एका बाजूला आहेत मालवण बॉईज तर दुसऱ्या बाजूला मुकेश रॉयल. हा बॉल पाहिला तर पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. सर एक मिनटं मॅच थांबवा प्लीज, इकडे टॉस होतोय. नक्कीच टॉस झालेला आहे. जोगेश्वरीची संघ प्लीज एक प्लेयर पाठवा इकडे. दोन चेंडू एकही धाव अजून झाली नाहीये. आता 22 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. इकडे मात्र सुरेख फटका. नक्कीच कांजूर भांडूपचे उद्योगपती प्रशांत शेठ धुरी यांचं मात्र आपल्या मुंबईकर 9 चषकामध्ये अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सरांना विनंती असेल सर आपण कृपया करून व्यासपीठावर यायचं आहे. प्रशांत शेठ प्लीज आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. नक्कीच आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या या मुंबईकर 9 चषकामध्ये. मॅचकडे आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि एकही धाव अजून खर्च केली नाही आहे. यावेळेस 4था चेंडू डॉट होतो आहे. मी तुम्हाला म्हटलं लो स्कोरिंग मॅच डिफेंड होत आहेत. अशा प्रकारची बॉलिंग आणि अशा प्रकारची फिल्डिंग जर केली तर नक्कीच संघ जिंकू शकतो. पाहूया यावेळेस पुन्हा एकदा
लगेच प्रशांत शेटधुरी यांचं मात्र इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. तसंच संतोषजी पुजारी यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. मुंबईकरांना यांच्या चषकामध्ये इकडे पाहिला तर जोरदार प्रहार. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तसंच हा बॉल देखील वाईड आहे. शेवटचा चेंडू असणाऱ्या पॉवर प्लेच्या षटकातला 5 चेंडू 5 धावा झाल्यात. यावेळेस तिकडे मात्र सुरेख प्रहार. जातोय का नाही बॉल कुठेतरी थांबलाय. आउटफील्ड मात्र खराब आहे. कधीही बॉल कोणत्याही दिशेने धावू शकतं. 1 रन सिंगल मिळाला आणि पहिलं तर रन्सकडे 10 धावा झाल्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म अभिषेक स्ट्राईकवरती आलाय. पाहूया यावर मध्ये अभिषेक चौकार मारतोय का. यावेळेस ढकलला तर हाय चेंडू चांगल्यापैकी आणि इकडे मात्र पुन्हा एकदा तुम्हाला म्हटलं मी आले आहेत. चौकार आणि चौकारावरती डील करतायत. त्यावेळी देखील फ्रंट फुटला जाऊन तो शॉट खेळला, परंतु फॉलो ऑन मध्ये आपल्या बॉलरने बॉल अडवलाय. कमालीची बॅटिंग इकडे अभिषेक करतायत. पाहूया जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्वीप. आणखीन एक धाव इकडे मिळते. कुठेतरी मात्र
बॉलिंगच्या जोरावर कुठेतरी मात्र मॅच पहिल्या इनिंगमध्येच खूप चांगली बॉलिंग केली, त्यामुळे मात्र फक्त आणि फक्त 21 धावांवरती समोरच्या संघाला थांबवला. तारीफ करावी लागेल ती म्हणजे गॅलेक्सी बॉईजच्या संघाच्या बॉलरची. आता देखील पुन्हा एकदा पंच घोषित करतील वाईड बॉल आणि आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 रनची गरज आहे. आणि ही मॅच पाहिलं तर टीम गॅलेक्सी बॉईज पुन्हा एकदा विजय होत्या. त्यांचा